पुण्याच्या कोथरूड भागात राहणाऱ्या 3 मुलींना कोथरूड पोलीस आणि संभाजीनगर पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकशीसाठी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पण चौकशीसाठी बोलावून तिथे या मुलींचा छळ करण्यात आला. त्यांच्याशी अपमानास्पद भाषेत बोललं गेलं. त्यांचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात आल्या असं सांगणारा एक व्हिडिओ 2 ऑगस्टला फेसबुकवरती फिरत होता. श्वेता नावाच्या एका तरुणीनं आपल्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हे प्रकरण गंभीर असून यात सरकारनं लक्ष द्यावं असं ट्विट केलं. त्यानंतर रविवारी बातम्यांमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. या तिन्ही मुलींना काहीही संबंध नसताना पोलिसांनीच मारहाण केल्याचे गंभीर आरोप या तरुणीनं केल्यामुळे याबाबत पोलिसांच्या कारभारावरती प्रश्न निर्माण केले गेले. तर कोथरूड पोलिसांनी या तरुणीचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. केवळ तपासाचा भाग म्हणून त्या मुलींना प्रश्न विचारण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पण हे प्रकरण नेमकं आहे काय? तरुणीनं केलेले आरोप काय आणि त्यावर पोलिसांचं म्हणणं काय? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 2 ऑगस्टला श्वेता एसवी या तरुणीनं तिच्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये श्वेतानं दिलेल्या माहितीनुसार कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील, छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कामटे आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे हे काही सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह 1 ऑगस्टला थेट श्वेताच्या मैत्रिणींच्या रूममध्ये गेले. त्यांच्या रूमची तपासणी केली. या तिन्ही मुलींना कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसंच या मुलींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरण्यात आले. तुम्ही मुली मुली एकत्र राहता तर तुम्ही लेस्बियन असाल. तुम्ही जर आमच्याशी असंच बोलत राहिलात तर तुमचं करिअर होणार नाही. अशा उत्तर देण्याने तुमचा खूनही होऊ शकतो. तुमच्यासारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही. अशा शब्दामध्ये पोलीस या मुलींना बोलल्याचे आरोप श्वेतानं आपल्या व्हिडिओमधून केले होते. याशिवाय ज्या केसच्या संदर्भामध्ये पोलीस आले होते त्या केसशी त्या मुलींचा तसा फारसा संबंध नव्हता. तरीही हा सगळा प्रकार घडला. 1 ऑगस्टला दुपारी 3 वाजता या मुलींना पोलीस घेऊन गेले. रात्री 8 पर्यंत त्या मुली पोलीस स्टेशनलाच होत्या. एक मुलगी तिच्या कामाच्या ठिकाणी होती. तिलाही पोलिसांनी 11 वाजता पोलीस स्टेशनला आणलं आणि रात्री 11:30 वाजता सोडलं. या वेळेमध्ये त्या मुलींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. रात्री 12:30च्या सुमारास श्वेता आणि तिच्या सहकाऱ्यांनी पोलिसांमध्ये FIR दाखल करण्याची मागणी केली. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी सकाळी त्यांचे वरिष्ठ येतील तेव्हा FIR द्या, आता तक्रार दाखल करा असंही सांगितल्याचं त्या व्हिडिओमध्ये श्वेतानं सांगितलंय. तसंच दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल करायला गेल्यावरती वरिष्ठ अधीक्षकांनी मेडिकलची गरज नाही, या सगळ्या प्रकरणामध्ये मला 4 ते 5 दिवसांचा वेळ द्या, मग पुढे काय करायचं ते बघू असं सांगितलं आहे. पण या सगळ्यांनंतर पोलिसांवरती विश्वास नसल्याचा दावाही श्वेतानं केलाय. संभाजीनगरचे एक पुरुष PSI या सगळ्या प्रकरणामध्ये एका मुलीच्या अंगावरती धावून गेले. त्यांनी तिला चुकीचा स्पर्श केल्याचा गंभीर आरोपही तिनं केलाय. चौकशीसाठी म्हणून या मुलींना कोथरूड पोलीस स्टेशनच्या रिमांड रूममध्ये ठेवून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. त्या मुलींची जात पाहून त्यांना अटक करणं, त्यांच्या रूमची झडती घेणं आणि त्यांना वाईट शब्दांमध्ये बोलणं, यावरून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचंही श्वेतानं व्हिडिओमध्ये म्हटलंय. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी X हँडलवरती एक पोस्ट टाकली. पुण्यातील कोथरूड इथं पोलिसांनी 3 मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला व्हॉट्सअपवरती प्राप्त झालाय. जर हे खरं असेल तरी अतिशय गंभीर स्वरूपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. पण या मुलींना कोथरूड पोलिसांनी नेमकं चौकशीसाठी का बोलावलं होतं? तर याबाबत काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार संभाजीनगरची एक मुलगी पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला पुण्यात 1-2 दिवस राहण्यासाठी जागा हवी होती. यावेळी मदत म्हणून या 3 मुलींनी 1 ते 2 दिवसांसाठी त्या विवाहित मुलीला रूममध्ये राहायला जागा दिली. पण ती विवाहित मुलगी घरातून गेल्यावरती तिच्या कुटुंबातील लोकांनी संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली होती. तसंच विवाहित मुलीच्या नातेवाईकांपैकी एक जण संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्या मुलीच्या मोबाईल लोकेशनवरून ती कोथरूडमध्ये असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर संभाजीनगर आणि कोथरूड पोलीस त्या 3 मुलींच्या रूमवरती पोहोचल्याचं माध्यमांकडून सांगण्यात आलंय. तर ज्या तिघींना पोलिसांनी पकडलं होतं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली त्या दिवशी पोलीस थेट त्या विवाहित मुलीचे सासरे आणि इतर काही लोकांसह आमच्या रूममध्ये आले. त्यांनी आमच्या रूमची झडती घेतली. त्यानंतर पोलीस निघून गेले.
पण अर्धा पाऊण तासानं पुन्हा आले। त्यावेळी एक महिला पोलीस रूममध्ये आल्या आणि त्या मुलींना घेऊन जायला लागल्या। यातल्या एका मुलीनं कपडे बदलते असं सांगितलं, तेव्हा आम्ही महिला पोलीसच आहोत, आहे त्या कपड्यात आलं तर काही होत नाही असं उत्तर दिलं। तसंच तिला मारहाण करण्यात आली, चापटा मारल्या, छातीवरती, तोंडावरती लाथाबुक्क्यांनी मारण्यात आलं। तसंच तिचे पर्सनल चॅट्स रेकॉर्डिंग सुद्धा महिला पोलिसांनी बघितले असल्याचे आरोप या मुलींकडून करण्यात आले। तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून आई वडिलांवरूनही तिला पोलीस अपमानास्पद बोलले असं त्या मुलीनं सांगितलंय। तसंच ताब्यात घेतलेल्या दुसऱ्या मुलीनं सांगितलं की मैत्रिणीला मारहाण होते म्हणून मारू नका म्हणत ती मध्ये पडली, तर तिलाही पोलिसांनी चापट मारली आणि तुझा या प्रकरणामध्ये संबंध नाही, तू इथून बाहेर पड, नाहीतर तुलाही या प्रकरणामध्ये अडकवू अशी धमकी तिला दिल्याचे आरोप या मुलीनं केले। तसंच संभाजीनगरच्या विवाहित मुलीचे सासरे याच मुली आरोपी आहेत आणि यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे असं वारंवार म्हणत होते। आम्ही फक्त 1 ते 2 दिवस राहण्यासाठी त्या मुलीची मदत केली होती। त्या मुलीने विनंती केली होती, मी इथे आहे, कुणाला सांगू नका, माझ्या जीविताला धोका आहे। त्यामुळं त्या मुलीला केवळ राहण्यासाठी मदत केल्यामुळं हा सगळा प्रकार घडल्याचे आरोप मुलींकडून करण्यात आले। याबाबत FIR दाखल करण्यासाठी गेल्यावरती या मुलींचं लवकर मेडिकल झालं नाही, FIR नोंदवला गेला नाही। शेवटी ससून हॉस्पिटलमध्ये या मुलींनीच त्यांचं मेडिकल करून घेतल्याचं माध्यमांनी सांगितलंय। या सगळ्याबाबत गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्यामुळं या मुली आणि त्यांचे काही सहकारी आक्रमक झाले। मुलींना मानसिक शारीरिक त्रास देण्यात आलाय, जातीवाचक बोलण्यात आलंय। त्यामुळं या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे, पोलिसांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत रविवारी पुणे आयुक्तालयाच्या बाहेर या प्रकरणात FIR दाखल करण्यासाठी ठिय्या मांडण्यात आला होता। रविवार असल्यामुळे आयुक्तांची भेट झाली नाही, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत चौकशी करू आणि काही तथ्य असेल तर त्याबाबत FIR नोंदवून घेऊ असं सांगितल्याचं श्वेता SV तिच्या फेसबुक व्हिडिओमध्ये सांगितलंय। तसंच या मुलींनी पोलिसांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली आहे। एकीकडे मुलींनी हे सगळे आरोप केले असताना दुसरीकडे पोलिसांनी मात्र मारहाण झाली नाही, केवळ तपासाचा भाग म्हणून त्यांना प्रश्न विचारले गेले असं सांगितलंय। दरम्यान आता या सगळ्या प्रकरणाची दखल राज्याच्या महिला आयोगाकडूनही घेण्यात आली आहे। याबाबत महिला आयोगाने रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता X हँडलवरती एक पोस्ट केली आहे। तक्रारदार महिलेचा अर्ज आयोगास प्राप्त झालाय। छत्रपती संभाजीनगर येथील एका मिसिंग महिलेचा तपास पुण्यात सुरू असताना पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी बोलावलं होतं। सदर चौकशी दरम्यान महिलांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली, जातीवाचक शेरेबाजी करण्यात आली असे आयोगास प्राप्त तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले। तक्रारदार महिलांचं म्हणणं ऐकून निष्पक्ष चौकशी करावी अशा सूचना देत आयोगाने या प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार, कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड बीडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।